नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी टॉपिक मधील खूप महत्वाचा प्रश्न बघा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचूया. एका संख्येच्या 66.203% च्या 75%च्या 1/8 बरोबर 179 असेल तर त्याच संख्येच्या 3/4 33.103% किती होईल? मित्रांनो, एकदम बेसिक पद्धतीने आपण समजून घेऊ हा प्रश्न. बघा काय, एका संख्येच्या म्हणजे संख्या धरू आपण एक्स, संख्या माहित नाही आपल्याला, संख्या धरू एक्स, च्या म्हणजे गुणाकार काय म्हणते 66.203%. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेशन मध्ये एवढं टक्के घ्यायचं नसतं, कॅल्क्युलेशन खूप अवघड जातं. बघा 66.203%ला आपण अपूर्णांकात रूपांतर करू शकतो. बघा याचं रूपांतर अपूर्णांकात किती होतं? 2/3 होतं. किती? 2/3. आपण पूर्ण टक्केवारी ऐवजी त्याचा अपूर्णांक लिहू शकतो. पुन्हा 75% किती असतं? 3/4. 3/4 पुन्हा आणखी 4 म्हणलंय, पुन्हा 1/8. याचं उत्तर किती दिलंय त्यांनी? 179. बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपण ही संख्या काढू शकतो. कशी? बघा 3 कटले, बे बे बेदोनी 4, खाली काय आलं? 8 16. बघा x/16, छेदातले 16 इकडे गुणाकारात जाणार. x बरोबर काय येणार? 179 गुणिले 16 ही आली आपली संख्या. याचं कॅल्क्युलेशन करत बसू नका, तशीच ठेवा आपली पुढे कटणारी संख्या. पुन्हा काय विचारले त्यांनी? त्याच संख्येच्या 3/4 33.103% किती? आता त्याच संख्येची संख्या किती? ही संख्या, या संख्येच्या काय म्हणतंय? 3/4. 3/4 काय असतं? 3/4 असतं. गुणिले पुन्हा 4 म्हणते का नाही, 33.1/3 काय असतं? 1/3 असतं. याचा अपूर्णांक काय असतो? 1/3 गुणिले 1/3 ही व्हॅल्यू आपल्याला काढायची. बघा काय, 3 कटले, 4 1 4, 4 4 16, काय राहिलं? बघा 179 गुणिले 4. आता 179 गुणिले 4 जर केलं तर बघा पर्याय, बघा 4 9 36, शेवटी काय येणार आहे? 6 येणार आहे. शेवटी 6 येणारा ऑप्शन कोणते? बघा हे एक आहे, हे एक आहे. याचं पॉइंट मध्ये उत्तर येणार का? पॉइंटच नाही, पॉइंट मध्ये उत्तर येईल का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2च येणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बेसिक पद्धतीने उदाहरण करू शकतो. धन्यवाद.